नमस्कार भावी शिक्षकांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्ग. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्यापन शास्त्रामधील अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न. ठीक आहे. हे सर्व प्रश्न जे आहेत परीक्षांमध्ये रिपीट विचारलेली आहेत, म्हणून अतिशय महत्त्वाचा आणि तेवढाच तुम्हाला मार्क मिळवून देणारा हा व्हिडिओ ठरणार आहे. सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑन करून ठेवा. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा. 2 अध्यापन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बघा, आपल्याला प्रश्न विचारलाय, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर ती मांडलेली आहे जड्ड किंवा जड म्हणू आपण किंवा जड्ड म्हणू. या शास्त्रज्ञाने सामान्यीकरणाची जी उपपत्ती आहे ती मांडलेली आहे, अध्ययन संक्रमण सामान्यीकरण उपपत्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व सामावून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटकसूत्रीय नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरण उपपत्ती आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता जस्ट नेमकं आपण त्यावरचा प्रश्न पाहिलेला आहे. ठीक आहे. अध्ययन संक्रमणाची कोणती पद्धत आहे? सामान्यीकरण उपपत्ती आहे ती. ठीक आहे. आणि ती कोण मांडलेली आहे? ती मांडलेली आहे जड या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. प्रश्न तिसरा. अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होते. संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दिष्ट समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमणाची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर ती मांडलेली आहे कोणी? ती मांडलेली आहे बॅगले यांनी. कोणी मांडलेली आहे? बॅगले यांनी. बघा, इथं सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण म्हणत आहे. ठीक आहे. सहेतुक अध्ययन संक्रमण. सुरुवातीला जी कोणती होती ती होती सामान्यीकरण, है ना? सामान्यीकरणाची होती ती कोण मांडली होती? जड्ड यांनी मांडली होती. पण ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती जी आहे ही कोण मांडलेली आहे? बॅगले यांनी. त्यांचं म्हणणं आहे की जो आपला हेतू आहे सहेतुक, चांगल्या हेतून आपण जी उद्दिष्ट समोर डोळ्यासमोर ठेवतो ती लवकरात लवकर साध्य होतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर त्यातील संक्रमण मूल्य वाढते, असे मत कोणी यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बॅगले. ठीक आहे. बॅगले यांनी मांडलेली आहे. याच्या आधीचाच प्रश्न आपण पाहिला. ठीक आहे. याच्या आधीचाच प्रश्न आपण पाहिलेला आहे. बघा, या ठिकाणी सेम आहे. काय आहे? सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन आणि त्यासोबतच काय आहे या ठिकाणी सुद्धा तेच उद्दिष्ट. यामध्ये सहेतुक ध्येयनिष्ठ दृष्टीने केले तर त्यातील संक्रमण मूल्य वाढते, असे मत कोण मांडलेलं? बॅगले यांनी मांडलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न 5वा. 2 समान अध्ययन परिस्थितीतील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक व उद्दिष्ट यामध्ये समानता आढळेल तर अध्ययन संक्रमण होते. ही समान घटक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली आहे?
तर ती मांडलेली आहे बॅगले यांनी, बॅगले. आता इथं वॅगले झाले पण ते काय आहे, ऍक्च्युअल आहे बॅगले. ठीक आहे, बॅगले यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न 2018 मध्ये विचारला होता टीईटी पेपर क्रमांक 1 साठी. ठीक आहे. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? शक्तिवादी उपपत्ती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. शक्तिवादी उपपत्ती, त्यामध्ये आपल्याला काही 3 घटक दिलेले आहेत. मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो. त्यानंतर शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते. त्यानंतर अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्यायामाच्या अध्ययनाने होतो. ठीक आहे. या 3 पैकी कोणता आहे? तर अ आणि क हे योग्य आहे. शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते हे चुकीचं आहे. कारण की अध्ययन चांगलं होण्यासाठी आपल्याला शारीरिक नाही तर मानसिक शक्तीचा विकास होणं गरजेचं असते, म्हणून हे नाही. मग अ आणि क फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं योग्य उत्तर आहे. मग आपलं उत्तर असणार अ आणि क, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 7वा प्रश्न, दोन्ही परिस्थितीमधील कौशल्य, माहिती, तंत्र, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते. ही समान घटक उपपत्ती कोणी मांडलेली आहे? तर ही कोण मांडलेली आहे? थॉर्नडाईक यांची ही उपपत्ती आहे. ठीक आहे. उपपत्तीचं नाव काय आहे? समान घटक उपपत्ती. ठीक आहे. समान घटक उपपत्ती कोण मांडलेली आहे? थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांची दुसरी एक उपपत्ती आहे, ती कोणती आहे? प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्ती. त्यानंतर पहा 8वा प्रश्न, कोणत्या विषयाच्या अनुभूतीच्या परिस्थितीच्या एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण ज्ञानाची निर्मिती होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टी येत नाही, हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीप्रमाणे घडते? समान घटक उपपत्ती 1 क्रमांक, त्यानंतर सामान्यीकरण उपपत्ती, 3 नंबरला आदर्शवादी उपपत्ती आणि 4 नंबरला पूर्णाकार उपपत्ती. तर याचे योग्य उत्तर आहे पूर्णाकार उपपत्ती. पूर्णाकार उपपत्ती हे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. काय म्हणते ते, कोणत्याही विषयाच्या अनुभूतीच्या परिस्थितीच्या एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण ज्ञानाची निर्मिती होत नाही, हे पूर्णाकार उपपत्तीमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या घटकांचे अध्ययनानंतर संक्रमण होते? खालीलपैकी कोणत्या घटकांचे अध्ययनानंतर संक्रमण होते? घटक पहा, विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव, निष्ठा व मूल्य, पद्धती व कौशल्य, ज्ञान व तंत्र. अ, ब आणि क फक्त, ब, क आणि ड फक्त, अ, क आणि ड फक्त, अ, ब, क, ड सर्वच. तर मला वाटतं याचं उत्तर अ, ब, क, ड हे सर्वच आहे. कारण की बघा, विशिष्ट दृष्टिकोन व बंधुभाव हे तर आपल्याला त्या ठिकाणी विकसित करावंच लागतं. निष्ठा व मूल्य हे सुद्धा करावं लागते. पद्धती व कौशल्य यांचाही विकास करावा लागतो. ज्ञान व तंत्र या 2 गोष्टी सुद्धा आपल्याला तिथं महत्वपूर्ण आहेत. म्हणून 4 ला 4 जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या घटकांचे अध्ययनानंतर संक्रमण होते? तर ह्याच घटकांचे संक्रमण झालेले दिसते आपल्याला. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेलं कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला? सॉरी, तर यासाठी डॉक्टर गोपाल स्वामी यांनी प्रयोग केला होता. ठीक आहे. उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे
प्राप्त झालेलं कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होतं हे पाहण्यासाठी कोण प्रयोग केला होता? तर तो प्रयोग केला होता गोपाल स्वामी यांनी. ध्यानामध्ये ठेवा, आपले भारतीय आहेत गोपाल स्वामी, आणि त्यांनी कशाचा उपयोग केला होता? आरसा व चांदणी यांचा उपयोग केला होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 11वा, अध्ययन संक्रमणाचे प्रकार. अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे, त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? बघा इथं दिलेलं आहे धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. इकडे उदाहरणं दिलेली आहेत. जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू बोलतो. गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही. त्यानंतर आहे टंकलेखन येण्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात. ठीक आहे, ज्याला टंकलेखन येते त्याला तंतुवाद्य म्हणजे तुंतुन, गिटार वगैरे वगैरे लवकर वाजवता येते असं म्हणता येते. ठीक आहे, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर जर सांगायचं झालं तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की धन संक्रमण हे जे असते तर ते हे धन संक्रमण. बघा, टंकलेखन येण्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात म्हणजे याला धन संक्रमण म्हणू शकतो आपण. बघा ते कसं काय? कारण की आपल्याला सारखी सारखी एखादी गोष्ट असते, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सुरांचं ज्ञान असते तेव्हा ते एकत्रित दोन वाद्य शिकू शकतो. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? धन संक्रमण म्हणतो. त्यानंतर ऋण संक्रमण म्हणजे काय आहे? तर ऋण संक्रमण हे जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू हळू बोलतो. म्हणजे हे ऋण संक्रमण आहे, म्हणजे मनामध्ये निर्माण झालेली जी भीती आहे त्यामुळे ऋण संक्रमण तयार होते. आणि राहिलेला काय आहे मग? शून्य संक्रमण हे काय आहे? गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही, याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो. म्हणजे त्याच्या विषयाची तयारी झाली पण त्याचा व्यवहारात काहीच फायदा झाला नाही, म्हणून याला आपण शून्य संक्रमण असं म्हणतो. मग काय आपलं काय होते तयार? 1 नंबरला क, 2 नंबरला अ आणि 3 नंबरला काय होतं? ब. मग अशा पर्याय कुठं आहे? आपण पर्याय शोधू याचा. याचा पर्याय पाहिला क अ ब. क अ ब, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 12वा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञांनी अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करण्यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे C.H. जड्ड. C.H. जड्ड जो आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिले ते शास्त्रज्ञ आहेत. अध्ययन संक्रमण याची जी उपपत्ती आहे ती त्यांनी मांडली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे की विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नाही है ना. संक्रमण हे अध्ययन संक्रमण हे विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून ते तत्व शोधून सामान्यीकरण करण्यावर अवलंबून आहे असं त्यांनी मांडलेलं आहे. नाव आहे त्यांचं C.H. जड्ड. त्यानंतर खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? विधाने पहा, मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. त्यानंतर एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी जाते किंवा सोपी होत नाही असं म्हणायचं. हे थोडंसं कुठेतरी रॉंग झाल्यासारखं वाटत आहे, पण चला पाहू पुढचं. 2 परिस्थितीमध्ये साम्य जसे जसे अधिक तेवढे अध्ययन संक्रमण अधिक, हे पण बरोबर वाटायले. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कुठली सहेतुक कृती ध्येयनिष्ठ असावी लागते. हे सहेतुक आहे हा. ठीक आहे, हेतुक झाले सहेतुक व ध्येयनिष्ठ असावी लागते, हे सुद्धा योग्य आहे. म्हणजे इथे एकच वाक्य जे आहे ते योग्य वाटत नाही. मग काय होत आहे? ब, क आणि ड
आपल्याला सत्य विधान शोधायचे आहे. तर ब क आणि ड, ब क आणि ड. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. नाही, हे बरोबर आहे, कारण आपण गणिताचा जर सराव केला तर आपल्याला मराठी विषय थोडा सोपा जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे योग्य आहे. मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. ब क आणि ड. मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते, हे चुकीचं आहे. मानसिक शक्तीचा जरी विकास झाला तरी विद्यार्थ्याला बाकीच्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला अध्ययन करावं लागतं, मेहनत करावी लागते आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात, तेव्हा कुठं तो विद्यार्थी हुशार होतो. म्हणून मानसिक शक्तीचा विकास झाला की आज माणूस थोडंच रोजच्या रोज नवीन नवीन गोष्टी त्याला शिकायला भेटतात, असं नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? एकसंध कृती सहेतुक ध्येयनिष्ठ दृष्टीने केल्याने त्या तत्वातील संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठ व हेतू किती प्रामाणिक आहेत यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते, हे सुद्धा बरोबर आहे. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुक आत्मसात करता येतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि चौथा आहे वरील सर्व. मग याचा अर्थ आहे वरील सर्व हेच योग्य पर्याय आहे. ठीक आहे, प्रश्न 15वा. चित्रकला, हस्तकला या विषयांच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणाऱ्या विद्यार्थी तो तास संपल्यावर वर्गात वर्गभर कचरा करत निघून जातात. हे विद्यार्थ्यांच्या अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? समान घटक उपपत्ती, द्विभागीय संक्रमण, सामान्यीकरणाची उपपत्ती आणि सहेतुक कृती व ध्येयनिष्ठ उपपत्ती. याचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4. सहेतुक कृती केलेली आहे त्यांनी आणि ध्येयनिष्ठ उपपत्ती आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो व्हायोलिन वाजवायला लवकर शिकला. तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळायला लवकर शिकली. या उदाहरणावरून शिक्षण संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीचा बोध होतो? तर कोणत्या उपपत्तीचा बोध होतो मित्रांनो? आदर्शवादी उपपत्ती, पूर्णाकारवादी उपपत्ती, समान घटकांची उपपत्ती. 3 नंबरचा पर्याय योग्य आहे, समान घटकांची उपपत्ती. बघा, समान घटक आहेत. इथं हार्मोनियम आहे, सूरवाद्य आहे, आणि व्हायोलिन सुद्धा एक सूरवाद्य आहे. त्याला सुरांची समज झाली म्हणून हार्मोनियम सह तो व्हायोलिन सुद्धा लवकरात लवकर शिकला. ठीक आहे, तसंच बॅडमिंटन आणि टेनिस ही जवळजवळ सारखी क्रीडा आहेत. ठीक आहे, मग बॅडमिंटन येते म्हणून ती टेनिस सुद्धा लवकरात लवकर शिकली. ठीक आहे, मग हे समान झाले ना, सारखे घटक झाले म्हणून त्याला काय, समान घटकांची उपपत्ती, हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक, पुढचा पाहू 17वा प्रश्न. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तर कोण मांडलेली आहे? जड यांनी मांडलेली आहे. आपण पहिल्याच याच्यामध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न 18वा. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर आणि मोटरसायकल शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हे डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे धन संक्रमण. धन संक्रमण होत आहे ना, कारण की एकदा बॅलेन्स करता आलं त्याला की मग ते काय, स्कूटरही शिकू शकते, मोटरसायकलही शिकू शकते, आणि कोणती दुसरी स्केटिंग नाही शिकू शकत. स्केटिंगसाठी वेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागतात. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 19वा पाहू.
प्रश्न 19वा, ब्याले यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे? ब्याले यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे? तर त्यांनी मांडलेली आहे आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे त्यांनी. ब्याले यांनी कोणती उपपत्ती मांडली? आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे. प्रश्न 20वा आणि हा शेवटचा प्रश्न आहे. प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोन्ही मध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये म्हटलेले आहे? तर ती आहे थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती आहे, ज्यामध्ये बघा काय काय आहे? प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोन्ही मध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर ते काय आहे? अध्ययन संक्रमण होत असते. ठीक आहे, समान सारखे घटक असतील तर. आणि ती आहे थॉर्नडाईक यांनी मांडलेली उपपत्ती आहे. या उपपत्तीसाठी त्यांनी एक प्रयोग केला होता, तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे, त्या प्रयोगामध्ये एका मांजरीला याच्यामध्ये कोंडलेलं होतं, एका मोठ्या पिंजऱ्यामध्ये कोंडलं होतं आणि त्या ठिकाणी तिला ते दरवाजा उघडायचा होता आणि त्यामध्ये ती एक विशिष्ट बटन दाबलं की तो दरवाजा उघडणार हे तिला शेवटी समजते. आणि ती थॉर्नडाईक यांनी समान घटक उपपत्ती मांडण्यासाठी प्रयोग केला होता. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि त्यासह कमेंट करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.